नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 042 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 42. मागच्या 41व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योगच्या 35व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलं होतं आणि आता ह्या 42व्या भागामध्ये आपल्याला श्लोक क्रमांक 36 पासून आरंभ करायचा आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा विनंती की आमचा नवीन चॅनल आहे हा जो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे केदार पूजा प्रवास. ह्या चॅनलवर आमच्या पर्यटनाचे विविध व्हिडिओ आम्ही पोस्ट करत आहोत. आमच्या पर्यटनाची सारी वर्णनं, अंतर किती आहेत, त्यानंतर टोल किती पडला, पेट्रोल किती लागलं, कुठे खायची चांगली सोय आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या ठिकाणी काय बघण्यासारखं आहे हे आम्ही जिथे जिथे फिरतो त्याचे व्हिडिओज आम्ही बनवून ह्या चॅनलवर पोस्ट करत आहोत. तर ह्या केदार पूजा प्रवास चॅनललाही आपण ह्या केदार सीकर सनातन संस्कार सारखाच प्रतिसाद द्यावात आणि त्यावरही प्रेम करावे ही आपल्याला विनंती आहे. नुकतीच आम्ही सज्जनगडची एक पूर्ण ट्रिप केली होती आणि या सज्जनगडसाठी ही एक प्लेलिस्ट बनवलेली आहे माझ्या त्या चॅनलवरती. केदार पूजा प्रवास चॅनलवर सज्जनगड नावाची ही प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आमची संपूर्ण सज्जनगड ट्रिप बघायला मिळेल जी खूप लोकांना आवडलेली आहे. त्याच्यातल्या एका व्हिडिओला तर 8000 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. इतका सुंदर तो व्हिडिओ झालेला आहे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पहा आणि माझ्या या केदार पूजा प्रवास चॅनलला सुद्धा सपोर्ट करा ही विनंती आहे. चला तर मग आजचा 42वा भाग चालू करूयात आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योग पुस्तकाचं पान क्रमांक आहे 363 आणि आपल्याला वाचायचा आहे 36व्या श्लोकाचा संबंध. भगवंताने मनाला वश करण्याचे उपाय सांगितले. येथे अशी जिज्ञासा येते की मनाला वश न केल्याने काय तोटा होतो. यावर भगवंत पुढे 36व्या श्लोकामध्ये म्हणतात. 36वा श्लोक. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. अर्थ बघूयात. ज्याने मनावर ताबा मिळवता येत नाही अशा पुरुषाला योग साधने कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे असे भगवंत स्वतः म्हणतायत. पहिला प्रश्न 36व्या श्लोकावरचा. मनाला स्वाधीन करून न घेणाऱ्या पुरुषाला हा समत्व योग प्राप्त होणे अत्यंत कठीण का आहे. उत्तर. जे पुरुष अभ्यासाने आणि वैराग्याने आपले मन वश करून घेत नाहीत, ज्यांच्या मनावर रागद्वेषाचा ताबा असतो, रागद्वेषाच्या प्रेरणेमुळे ते पुरुष माकडाप्रमाणे जगामध्ये इकडे तिकडे उड्या मारतात. जेव्हा मन भोगामध्ये इतके आसक्त असते तेव्हा त्यांची बुद्धीही अनेक फाटे फुटलेली आणि अस्थिर अशी बनते. अशा स्थितीत त्याला समत्व योगाची प्राप्ती कशी होणार म्हणूनच असे म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न. स्वाधीन झालेल्या मनाची लक्षणे काय आहेत. उत्तर. मन वश झाल्यावर मनाची चंचलता, प्रमथनशीलता, बल आणि ताठर आग्रही वृत्ती या दूर होतात. सरळ शांत अनुमत शिष्याप्रमाणे हे मन इतके आज्ञाकारक होते की मग जेव्हा जेथे व जितका वेळ ते लावून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल तितका वेळ ते तेथे मुकाट्याने लागून राहते. तेथे लागण्यास ते जराही कुरकुर करत नाही. इंद्रियांचे ऐकून कुठे जाऊ इच्छित नाही. आपल्या इच्छेने बाजूला जात नाही, कंटाळत नाही आणि त्रास देत नाही. मोठ्या शांतपणे ते आपल्या इष्ट वस्तूमध्ये इतके एकरूप होऊन जाते की मग त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही याचा सहजासहजी पत्ताही लागत नाही. हेच मनाचे खरोखर स्वाधीन होणे होय. पुढचा प्रश्न. तू या शब्दाचा आशय काय आहे. उत्तर. मनाला वश करून न घेणाऱ्या पुरुषापेक्षा ते वश करून न घेणाऱ्याचे वेगळेपण दाखवण्यासाठीच या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न. मनाला वश करून घेणाऱ्या पुरुषाला प्रयत्नशील होण्यासाठी सांगण्याचे तात्पर्य काय. उत्तर. मन वश झाल्यावरही जर प्रयत्न केला नाही तर त्या मनाला परमात्म्यामध्ये पूर्ण गुंतवण्यासाठी तीव्र साधन केले नाही तर त्यामुळे समत्व योगाची प्राप्ती आपोआप होत नाही. म्हणून प्रयत्नांची गरज सिद्ध करण्यासाठीच असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न. मन वश झाल्यावर समत्व रूपी योगाच्या प्राप्तीची साधने कोणती असतात. उत्तर.
अनेक साधने आहेत, त्यापैकी काही अशी: 1. कामना व संपूर्ण विषय यांचा त्याग करून विवेक व वैराग्य यांनी युक्त, पवित्र, स्थिर आणि परमात्ममुखी बुद्धीने मनाला नित्य निरंतर विज्ञानानंदघन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लावून त्याच्याशिवाय इतर कोणाचेही चिंतन करू नये. मुद्दा क्रमांक 2. संपूर्ण चराचर जगतामध्ये आत बाहेर वर खाली सर्वत्र एकच सर्वव्यापी नित्य विज्ञानानंदघन परमात्माच भरलेला आहे असे पहावे. स्वतःसह संपूर्ण दृश्य प्रपंचालाही परमात्म्याचे स्वरूप समजावे. ज्याप्रमाणे आकाशात असलेल्या ढगांच्या वर खाली आत बाहेर एकच आकाश भरलेले आहे आणि ते एक आकाशच त्याचे उपादान कारणही आहे, त्याप्रमाणे स्वतःसह हे संपूर्ण ब्रह्मांड सर्व बाजूंनी परमात्म्याने भरलेले आहे आणि परमात्म्याचे स्वरूप आहे असे समजावे. 3. शरीर, इंद्रिये आणि मन यांच्याद्वारे जगामध्ये ज्या काही क्रिया घडत आहेत त्या गुणांच्याच द्वारे घडत आहेत. म्हणजे इंद्रिये आपल्या विषयांमध्ये व्यवहार करीत आहेत असे समजून स्वतःला त्या सर्व क्रियांहून पूर्णपणे निराळा, द्रष्टा, साक्षी असे समजावे आणि नित्य विज्ञानानंदघन परमात्म्यामध्ये अभिन्न भावनेने स्थित होऊन समष्टी बुद्धीने आपल्या त्या निराकार अनंत चेतन स्वरूपामध्ये संकल्पाच्या आधारे स्थित असलेल्या दृश्य वर्ग क्षणभंगूर आहे असे पहावे. 4. श्रीराम, कृष्ण, शिव, विष्णू, सूर्य, गणपती, शक्ती किंवा विश्वरूप इत्यादींपैकी कोणतेही एक सर्वश्रेष्ठ, सर्वांतर्यामी, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, परमदयाळू आणि प्रेमास्पद परमात्म्याचेच स्वरूप समजून आपल्या आवडीप्रमाणे त्याचे चित्र किंवा त्याची प्रतिमा स्थापन करून किंवा मनाने आपल्या हृदयामध्ये किंवा बाहेर भगवंत जणू प्रत्यक्ष आहे असा निश्चय करून अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने निरंतर त्याच्यामध्ये मन लावावे आणि पत्र, पुष्प, फल इत्यादीने किंवा इतर योग्य प्रकारे त्याची सेवा, पूजा करावी. तसेच त्याच्या नावाचा जप करावा. पुढची पद्धत: सिद्धी आणि असिद्धीमध्ये समभाव ठेवून आसक्ती व फलेच्छा यांचा त्याग करून शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे आचरण करावे. पुढची 6वी पद्धत: श्रद्धा भक्तिपूर्वक सर्व काही भगवंताचेच आहे असे समजून फक्त भगवंतासाठीच यज्ञ, दान, तप व सेवा इत्यादी शास्त्रोक्त कर्मांचे आचरण करावे. 7. संपूर्ण कर्मांना तसेच स्वतःला भगवंताच्या ठायी अर्पण करून ममता व आसक्ती यांनी रहित होऊन निरंतर भगवंताचे स्मरण करीत कळसूत्री बाहुलीप्रमाणे भगवंत जसे काही आणि जे काही करवीत आहेत ते आनंदाने करीत राहावे. याशिवाय आणखी पुष्कळशी साधने आहेत आणि ती मनाला स्वाधीन करण्यासाठी सांगितली आहेत. मन वश झाल्यावर श्रद्धेने आणि प्रेमाने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ती करीत राहिल्यास त्यांच्याद्वारेही समत्व योगाची प्राप्ती होऊ शकते. आणि पुढे येतो 37वा श्लोक आणि त्याचा संबंध. योगसिद्धीसाठी मनाला वश करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे असे म्हटले आहे. त्यावर अशी जिज्ञासा होते की ज्याचे मन त्याच्या स्वाधीन नाही परंतु योगाबद्दल श्रद्धा असल्यामुळे तो भगवत प्राप्तीसाठी साधन करतो, त्याची गती मृत्यूनंतर काय होते याबद्दल अर्जुन भगवंतांना विचारत आहे. 37व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो अर्जुन. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाश्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति. अर्थ बघूयात. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतःकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो. हा अर्जुनाने सुंदर प्रश्न विचारलेला आहे भगवंतांना आणि त्याचं सुंदर उत्तर आता आपण वाचूयात. त्याचे प्रश्न उत्तराद्वारे त्याला समजावून घेऊयात. पहिला प्रश्न, येथे अयतिही याचा अर्थ प्रयत्नरहित असा न करता असंयमी असा का केला आहे. उत्तर, मागील श्लोकात ज्याचे मन स्वाधीन नाही अशा असंयतात्माला योग प्राप्त होणे कठीण आहे असे सांगितले आहे. अर्जुनाच्या या प्रश्नाचे बीज तेच आहे आणि श्रद्धाळू पुरुषाकडून प्रयत्न होत नाहीत अशी शंका घेता येत नाही. त्याचप्रमाणे स्वाधीन करून घेतलेले मन विचलित होईल अशी शंकाही घेता येत नाही. या सर्व कारणांमुळे प्रयत्न न करणारा असा अर्थ न करता ज्याने मन जिंकलेले नाही अशा साधकाला उद्देशून असंयमी असा अर्थ येथे केलेला आहे. पुढचा प्रश्न, येथे योग हा शब्द कशाचा वाचक आहे. त्या योगापासून मन विचलित होते म्हणजे काय. तसेच श्रद्धायुक्त मनुष्याचे मन त्या योगापासून विचलित होण्याचे कारण काय. प्रश्न सलग आहे. उत्तर,
येथे योग हा शब्द परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या सांख्ययोग, भक्तियोग, ध्यानयोग, कर्मयोग इत्यादी सर्व साधनांमुळे होणाऱ्या समभावाचा वाचक आहे. शरीरापासून प्राणांचा वियोग होतेवेळी समभावापासून किंवा परमात्म्याच्या स्वरूपापासून मन विचलित होणे हेच मनाचे योगापासून विचलित होणे होय. अशा प्रकारे मन विचलित होण्यामागे मनाची चंचलता, आसक्ती, कामना, शारीरिक वेदना व बेहोशी इत्यादी पुष्कळशी कारणे असू शकतात. पुढचा प्रश्न, योग संसिद्धीम हे पद कोणत्या सिद्धीचे वाचक आहे आणि ती प्राप्त न होणे म्हणजे काय? उत्तर, सर्व प्रकारच्या योगांचा परिणाम स्वरूप असा जो समभाव आहे त्याचे फल जे परमात्म्याची प्राप्ती असे आहे तिचे वाचक येथे योग संसिद्धीम हे पद आहे. आणि मृत्यूच्या वेळी समभाव रूपी योगापासून किंवा भगवंताच्या स्वरूपापासून मन विचलित झाल्यामुळे परमात्माचा साक्षात्कार होत नाही म्हणजेच ती सिद्धी प्राप्त होत नाही असा अर्थ आहे. पुढचा प्रश्न, येथे योगापासून विचलित होणे याचा अर्थ मृत्यूच्या वेळी समतेपासून विचलित होणे असा न मानता जर अर्जुनाचा प्रश्नाचा भावार्थ असा मानला की जे साधक कर्मयोग, ध्यानयोग इत्यादीचे साधन करता करता ते साधन सोडून विषयभोगांमध्ये गुंततात त्यांची काय गती होते असे म्हटले तर काय हरकत आहे? उत्तर, अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देतेवेळी भगवंतांनी मरणाच्या नंतरच्या गतीचे वर्णन केले आहे आणि त्या साधकाच्या दुसऱ्या जन्माची गोष्ट सांगितली आहे. यावरून हे स्पष्ट होते की येथे अर्जुनाचा प्रश्न मृत्यूकाल संबंधी आहे. याखेरीज गती हा शब्द सुद्धा बहुतेक मरणानंतर होणाऱ्या परिणामाचा सूचक आहे. यामुळेही मृत्यूकालाचे प्रकरण मानणे उचित वाटते. आणि पुढे येतो 38वा श्लोक. विषय एकच आहे त्यामुळे याचा संबंध दिलेला नाहीये. आपण थेट 38वा श्लोक वाचूयात. कच्छिन्नो भय विभ्रष्टश छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथी. अर्थ बघूयात. हे महाबाहो, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. पहिला प्रश्न या 38व्या श्लोकावरचा. भगवत प्राप्तीच्या मार्गावर मोहित होणे आणि आश्रयरहित होणे म्हणजे काय? उत्तर, मनाच्या चंचलतेमुळे आणि विवेक व वैराग्याच्या कमतरतेमुळे भगवत प्राप्तीच्या साधनांपासून मन विचलित होणे आणि परिणामतः परमात्म्याची प्राप्ती न होणे तसेच फलाची कामना सोडून देण्यामुळे शुभ कर्मांचे फलरूपी स्वर्गादी लोक न मिळणे म्हणजे त्या पुरुषाचे भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित व आश्रयरहित होणे होय. पुढचा प्रश्न, छिन्न भिन्न ढगांप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नष्ट होणे याचा भावार्थ काय? उत्तर, जन्मभर फलेच्छा त्याग करून कर्म केल्यामुळे स्वर्गादी भोग त्याला मिळत नाहीत आणि शेवटी परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनातून मन विचलित झाल्यामुळे भगवत प्राप्ती ही होत नाही असा येथे अर्जुनाच्या म्हणण्याचा भावार्थ आहे. म्हणून ज्याप्रमाणे ढगाचा एक तुकडा त्या ढगापासून वेगळा होऊन नंतर दुसऱ्या ढगाशी जोडला न गेल्यामुळे नष्ट भ्रष्ट होतो त्याचप्रमाणे तो साधक स्वर्गादी लोक आणि परमात्मा या दोन्हींच्या प्राप्तीपासून वंचित होऊन नष्ट तर होत नाही ना म्हणजे त्याची अधोगती तर होत नाही ना असा अर्जुनाच्या प्रश्नाचा आशय आहे. आणि पुढे येतो 39व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारची शंका उपस्थित करून तिचे निवारण करून घेण्यासाठी अर्जुन आता भगवंतांना प्रार्थना करीत आहे. 39व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना प्रार्थना करत आहे. तो 39वा श्लोक वाचूयात. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता नयुपपद्यते. अर्थ बघूयात. हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. पहिला प्रश्न या श्लोकावरचा. अर्जुनाच्या या कथनाचे स्पष्टीकरण काय आहे? उत्तर, येथे अर्जुन मृत्यूनंतरची गती जाणू इच्छितो. हे रहस्य बुद्धी आणि तर्काच्या जोरावर कोणीही उघड करू शकत नाही. कर्माचे सर्व परिणाम, सृष्टीचे सर्व नियम आणि सर्व लोकातील रहस्ये ज्याला माहीत आहे तोच हे जाणू शकतो. लोकांतरातील देवता व सर्वत्र संचार करण्याचे सामर्थ्य असलेले ऋषीमुनी आणि तपस्वी तसेच विभिन्न लोकातील घटना पाहण्याचे व जाणू शकण्याचे सामर्थ्य असलेले योगी हे काही अंशी या गोष्टी जाणतात परंतु त्यांचे ज्ञानही मर्यादितच असते. याचे पूर्ण रहस्य हे सर्वांचे एकमेव स्वामी भगवंतच जाणतात. भगवान श्रीकृष्णाचा प्रभाव अर्जुन पूर्वीपासूनच जाणत होता. भगवंतांनी नुकतेच 4थ्या अध्यायामध्ये स्वतःला जन्म जाणणारा, अजन्मा, अविनाशी व सर्व प्राण्यांचा ईश्वर, गुणकर्मानुसार सर्वांची रचना करणारा आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी सर्व लोकांचा महान ईश्वर असे
म्हटले आहे. त्यामुळे श्रीकृष्णाच्या परमेश्वरत्वाविषयी अर्जुनाचा विश्वास आणखीनच वाढला. त्यामुळे तो म्हणतो, माझा हा संशय पूर्णपणे नष्ट करू शकेल असा तुमच्याशिवाय दुसरा कोणी मला भेटणार नाही. हा संशय समूळ नष्ट करण्यासाठी तुम्हीच योग्य आहात. अर्जुन भगवंताबद्दल असा विश्वास प्रकट करीत विनंती करीत आहे की तुम्ही सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, संपूर्ण मर्यादा निर्माण करणारे आणि नियंत्रण करणारे असे साक्षात परमेश्वर आहात. अनंत कोटी ब्रह्मांडातील अनंत जीवांच्या सर्व गतींचे रहस्य तुम्हाला पूर्णपणे माहीत आहे आणि सर्व लोकांतरातील तिन्ही काळात होणाऱ्या सर्व घटना तुम्हाला नेहमी प्रत्यक्ष असतात. अशा स्थितीत योगभ्रष्ट पुरुषाच्या गतीचे वर्णन करणे हे तुम्हाला फारच सोपे आहे. जर तुम्ही स्वतःच येथे उपस्थित आहात तर मी आणखी कोणाला विचारू? वस्तुतः तुमच्याशिवाय हे रहस्य दुसरा कोण सांगू शकणार? म्हणून कृपा करून तुम्हीच हे रहस्य उघड करून माझ्या मनातील संशयाचे जाळे तोडून टाका. आणि पुढे येतो 40व्या श्लोकाचा संबंध. तो योगापासून विचलित झालेला साधक दोन्हींकडून भ्रष्ट होऊन नष्ट तर होत नाही ना, असे अर्जुनाने विचारले होते. भगवंत आता त्याचे उत्तर 40व्या श्लोकामध्ये देत आहेत. 40वा श्लोक वाचूयात. श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. अर्थ बघूयात. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, त्या पुरुषाच्या इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. पहिला प्रश्न 40व्या श्लोकावरचा. योगापासून विचलित झालेल्या साधकाचा या लोकी अगर परलोकात कुठेही नाश होत नाही या म्हणण्याचा अभिप्राय काय? उत्तर, वर्तमान स्थितीपासून पतन होणे म्हणजेच नष्ट होणे होय. म्हणून मेल्यावर जर त्याचा जन्म मृत्यूलोकी झाला तर येथेही त्याचे पूर्वीपेक्षा पतन होत नाही, उत्थानच होते. आणि जर स्वर्गादी इतर लोकांमध्ये त्याचा जन्म झाला तर तेथेही पतन होत नाही, उत्थानच होते. यामुळे या लोकी अगर परलोकी कोठेही त्याचा विनाश होत नाही. तो जेथे असतो तेथे परमात्म्याच्या मार्गावरच पुढे जात राहतो. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाच्या उभयभ्रष्ट विषयाच्या शंकेचे संक्षिप्त उत्तर दिले आहे. तो साधक या लोकीच्या अगर परलोकीच्या भोगांपासून वंचित राहत नाही आणि योगसिद्धीरूपी परमात्म प्राप्तीपासूनही तो वंचित राहत नाही, असा याचा अभिप्राय आहे. पुढचा प्रश्न. हे अव्यय कोणत्या अर्थाने आले आहे आणि त्याच्याबरोबर कल्याणासाठी साधन करणाऱ्या कोणत्याही मनुष्याची दुर्गती होत नाही असे म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, हे अव्यय येथे हेतुवाचक आहे आणि याच्यासह वरील म्हणण्याने भगवंतांनी साधकांना हे आश्वासन दिले आहे की जो साधक आपल्या शक्तीप्रमाणे श्रद्धापूर्वक कल्याणासाठी साधन करतो त्याची कोणत्याही कारणाने कधीही डुक्कर, कुत्रा, कीटक इत्यादी नीच योनींच्या प्राप्तीमुळे किंवा कुंभीपाक आदी नरकांच्या प्राप्तीमुळे अशी दुर्गती होऊ शकणार नाही. पुढचा प्रश्न. भगवत प्राप्तीसाठी कर्म करणाऱ्या कोणत्याही पुरुषाला दुर्गती प्राप्त होत नाही असे म्हटले आहे, पण हे कसे शक्य आहे? कारण मनुष्यांची पूर्वी केलेली पापे असतातच, त्याचे फळ म्हणून मृत्यूनंतर त्याची दुर्गती होऊ शकते ना? सुंदर प्रश्न आहे आणि त्याचं सुंदर उत्तर वाचूयात. पूर्वी केलेली पापे असतानाही भगवत प्राप्तीसाठी म्हणजे आत्मोद्धारासाठी कर्म करणाऱ्या कोणाचीही दुर्गती होत नाही हे बरोबरच आहे. समजा एक मनुष्य कर्जदार आहे, त्याला कोणाचे तरी पैसे द्यायचे आहेत, परंतु तो अप्रामाणिक नाही. त्याच्यापाशी जे काही होते ते सर्व त्याने आपल्या सावकाराला दिले आहे. जे काही तो सध्या मिळवतो तेही तो शुद्ध भावनेने देत आला आहे व देऊ इच्छित आहे. अशा परिस्थितीत दयाळू सावकार त्याला कैद करीत नाही. जोपर्यंत त्याचा इरादा बरोबर असतो तोपर्यंत तो संधी देतो. अशाच प्रकारे भगवंत सुद्धा भगवत प्राप्तीसाठी साधन करणाऱ्या पुरुषाची शुद्ध भावना पाहून त्याच्या पापांचे फल थांबवून त्याला साधन करण्यासाठी सर्व बंधनातून मुक्त होण्याची संधी देतात. मग परमदयाळू भगवंत साधकाला अशी संधी देतो, यात आश्चर्य ते काय? पुढचा प्रश्न. पुराणामध्ये अशी गोष्ट सांगितली जाते की राजा भरत आत्मोद्धारासाठी साधन करीत होते, तरीही त्यांना मरणानंतर हरणाची योनी प्राप्त झाली. कल्याणासाठी साधन करणाऱ्यांची मरणानंतर दुर्गती होत नाही असा जर नियम आहे तर भरताची ती दुर्गती कशी झाली? शंकेवर शंका वाचकाच्या मनामध्ये उपस्थित होतात आणि त्याची उत्तरं सगळी आपल्याला रेडीमेड मिळत आहेत. धन्यवाद गीता प्रेस गोरखपूर, जगदयालजी गोयंदका, कुलकर्णी महोदय आणि आपला उपक्रम या सगळ्यांचे धन्यवाद. प्रश्नाचं उत्तर वाचूयात. भरत हा चांगला साधक होता यात शंका नाही,
परंतु दयेने मोहवश झाल्यामुळे एका हरणाच्या पाडसाबद्दल त्याच्या मनात आसक्ती व ममता उत्पन्न झाली. अंतकाळी मुख्य लक्ष सुटले व हरणाच्या पाडसाचे चिंतन घडले, म्हणून त्याला हरणाची योनी प्राप्त झाली. अंतकाळी ज्याचे चिंतन होते ते मनुष्यास नक्कीच मिळते, असा प्रबल नियम आहे. त्याचा परिणाम झालाच पाहिजे. परंतु भरताला पशुयोनी प्राप्त होऊनही ती दुर्गती मानली जात नाही, कारण पशुयोनींमध्ये सुद्धा त्याला पूर्वजन्माचे स्मरण राहिले आणि तो मोह आसक्ती सोडून चांगल्या साधकांच्या प्रमाणेच अत्यंत विवेकयुक्त राहिला आणि त्याने वाळलेली पाने खात संयमपूर्ण पवित्र जीवन घालवून दुसऱ्या जन्मातच ब्राह्मणाचे शरीर प्राप्त करून घेऊन पूर्वाभ्यासाच्या जोरावर तो लवकरच परमगतीला प्राप्त झाला. त्यामुळे वरील सिद्धांताला कोणतीही बाधा येत नाही. भगवत प्राप्तीचे लक्ष कधी सुटू न द्यावे हीच शिकवण या भरताच्या इतिहासातून आपण घेतली पाहिजे. पुढचा प्रश्न, जगात अशीच पुष्कळ माणसे दिसतात की जी कल्याणासाठी सत्संग व भजन ध्यानादी साधनही करतात आणि त्यांच्याकडून पापकर्मेही घडतात, मग त्यांची गती काय होते? सुंदर प्रश्न आणि त्याचं सुंदर उत्तर वाचूयात. त्यांची सुद्धा दुर्गती होत नाही, कारण ज्यांना शास्त्राबद्दल आणि महापुरुषांच्या बद्दल श्रद्धा असते त्यांचा या गोष्टीवर पूर्ण विश्वास असतो की पापांच्यामुळे भयानक दुःख आणि घोर नरक यातना मिळतील. म्हणून असे लोक स्वभाव दोषामुळे घडणाऱ्या पापांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर भजन व ध्यान यांचा अभ्यास चालू राहिल्यामुळे त्यांच्या अंतःकरणाचीही शुद्धी होत राहते. अशाच स्थितीत त्यांच्याकडून जाणून बुजून पाप घडण्याचे कोणतेही कारण उरत नाही. स्वभावामुळे जे कोणी पापाचारी असतात ते सुद्धा सत्संग आणि भजन ध्यान यांच्या प्रभावामुळे पापाचरणातून मुक्त होऊन लवकरच धर्मात्मा बनतात. त्यांचे क्रमशः उत्थानच होते, पतन होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न, तात या संबोधनाचे येथे काय तात्पर्य आहे? उत्तर, तात हे संबोधन अर्जुनासाठी वापरून भगवंतांनी येथे अर्जुनास हे आश्वासन दिले आहे की तू माझा परमप्रिय सखा आणि भक्त आहेस. मग तुला कोणत्या गोष्टीचे भय आहे? जर माझ्या प्राप्तीसाठी साधन करणाऱ्यांची सुद्धा दुर्गती होत नाही, जर त्याला उत्तम गतीच प्राप्त होते, तर मग तुझ्याबद्दल सांगायचे ते काय? आणि पुढे येतो 41व्या श्लोकाचा संबंध. योगभ्रष्ट पुरुषाची दुर्गती होत नाही, मग त्याला कोणती गती मिळते हे जाणण्याची इच्छा झाल्यावर भगवंत 41व्या श्लोकामध्ये म्हणतात, प्राप्य पुण्यकृताम लोका नुषित्वा शाश्वते समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. अर्थ बघूयात. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो. प्रश्न उत्तर बघूयात या श्लोकावरची पुढच्या पानावरती. योगभ्रष्ट कोणास म्हणतात? उत्तर, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि कर्मयोग इत्यादींचे साधन करणाऱ्या पुरुषाचे मन विक्षेप इत्यादी दोषांमुळे किंवा विषयासक्तीमुळे अथवा रोगादींमुळे मृत्यूसमयी आपल्या लक्षापासून विचलित होते, त्याला योगभ्रष्ट असे म्हणतात. पुढचा प्रश्न, येथे म्हटले आहे की योगभ्रष्ट पुरुषाला पुण्यवानाचे लोक प्राप्त होतात आणि तो श्रीमंताच्या घरी जन्म घेतो. यावरून असे स्पष्ट होते की त्याला नरकादी व नीच योनी यांची प्राप्ती होत नाही. परंतु पुण्यवानांच्या स्वर्गादी लोकांमध्ये व श्रीमंतांच्या घरामध्ये भोग अधिक असतात, त्यामुळे भोगांमध्ये आसक्त होऊन भोगांच्या प्राप्तीसाठी पुढे मागे हे पापकर्मांना प्रवृत्त होतील हे संभवनीय आहे. आणि असे असेल तर या दोन्ही गतींचा परिणाम त्याच्या पतनाचे कारण होईल. म्हणून वेगळ्या प्रकाराने ही दुर्गतीच आहे ना? सुंदर प्रश्न आणि त्याचं उत्तर, मृत्यू लोकापासून वर ब्रह्मलोकापर्यंत जितके लोक आहेत ते सर्व पुण्यवानांचे लोक होत. त्यामधील योगभ्रष्ट पुरुष हे योगरूपी महान पुण्याच्या प्रभावामुळे अशा लोकात जात नाहीत की जेथे भोगांमध्ये अडकून दुर्गतीस प्राप्त होतील आणि अपवित्र व हीन आचरणाच्या धनिकाच्या घरी सुद्धा जन्म घेत नाहीत. म्हणून येथे श्रीमतांच्या याच्याबरोबर शुचीनाम हे विशेषण लावून पवित्र, शुद्ध, श्रेष्ठ गुणांच्या व शुद्ध आचरणांच्या श्रीमंताच्या घरी ते जन्म घेतात असे सांगितले आहे. म्हणून ही प्रकारांतरानेही दुर्गती नाही. पुढचा प्रश्न, पुष्कळ वर्षे पुण्यवानांच्या लोकांमध्ये राहतात या म्हणण्याचा हेतू काय? उत्तर, भोगांबद्दल आसक्ती हीच त्या लोकांमध्ये पुष्कळ वर्षे राहण्याचे कारण होय. कारण कर्म आणि त्यांचे फल यांच्याबद्दल ममता व आसक्ती बाळगणे हेच कर्मफलाचा हेतू बनणे होय. म्हणून ज्या साधकाच्या अंतःकरणात जितकी आसक्ती लपलेली असते तितकाच काळ त्यांना आपल्या शुभकर्मांचे फळ भोगण्यासाठी तेथे राहावे लागते. ज्या लोकांची आसक्ती फार असते ते अपेक्षापेक्षा जास्त काळ तेथे राहतात आणि ज्यांच्यात ती कमी असते ते कमी काळ तेथे राहतात.
ज्यांना भोगासक्ती नसते ते वैराग्यवान योगभ्रष्ट पुरुष तेथे न जाता एकदम योग्यांच्या कुळातच जन्म घेतात. आणि पुढे येतो 42वा श्लोक. परंतु आपली वेळ संपलेली आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आमच्या ह्या केदार पूजा प्रवास या नवीन पर्यटन विषयक चॅनललाही सपोर्ट करा, त्याचे व्हिडिओ पहा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. ह्या चॅनललाही केदार पूजा प्रवास चॅनललाही सबस्क्राईब करा, ही आपल्याला विनंती आहे. जसे प्रेम या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला देत आलेला आहात ते कंटिन्यू ठेवा आणि आमच्या नवीन चॅनलला सुद्धा प्रेम द्या, ही आपल्याला विनंती. चला तर मग पुढच्या 43व्या भागामध्ये भेटूया, जिथे आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद.